भरती घोटाळ्याचा एक विषय आहे, तुम्ही कारवाई देखील केल्याचं कळतंय की काही कचरा वेचणारे पुरुष होते पीएमपीएल मध्ये किंवा असे होते, त्यांना डायरेक्टली थेट मोठ्या पदावरती दिले. हा सगळा भरती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यावर तुम्ही कारवाई केली आहे का यावरती? कसं आहे, पीएमपीएल एक स्वतंत्र ऑफिस आहे. महापालिका त्यांना अनुदान देत असतात सगळे काम करायला. पण माझ्याकडे पण खूप तक्रारी आल्या आहे. तक्रारी म्हणजे क्लर्क वगैरे किंवा काही असा पोस्टच्या भरतीच्या बाबतीत, तसेच काही मीटिंग्स मध्ये काही असा निर्णय, हे सगळे जे आहे मी शासनाकडे मी नक्कीच माझ्या पद्धतीने मी लिहून देणार आहे आणि शासन याच्यावर योग्य ती कारवाई करेल. पण हा नक्कीच आहे की तक्रारी खूप आलेले आहेत. त्यांच्या काळात जे प्रमोशन झाले त्याच्यामध्ये अनेक आरोप झाले की काही अर्थपूर्ण व्यवहार झाले त्यात, आणि मग त्यांची क्षमता नाही, ते पद नसताना डायरेक्ट वरचं पद दिलं गेलं, एकदम दुप्पट तिप्पट त्यांचा बेसिक वाढवला गेला. याची स्थगिती होणार काय सगळ्या प्रमोशन? नाही, महापालिकातर्फे मी आयुक्त बनवून आता जो काही प्रशासक आहे पीएमपीएलचे, त्यांना मी नोटीस दिलेला आहे की तुम्ही चौकशी करून आम्हाला अहवाल द्या. तसेच मी शासनाकडे पण पत्र देणार आहोत की याच्यावर योग्य दखल घेणे. पैसे घेतल्याचा आरोप झाला. कसं आहे की आरोप प्रत्यारोप होत असतात, काही खरे पण असतात, काही खोटे पण असतात. पण ज्याप्रमाणे तक्रारी आलेत त्याच्यावर दुर्लक्ष करता येणार नाही, म्हणून मी शासनाकडे नक्कीच एक रिपोर्ट असा देणार आहोत. सक्तीच्या रजेवर गेलेत की त्यांना सुट्टीवर पाठवलं, नेमकी कारवाई काय? तुम्हाला माहिती नाही, शक्यतो ट्रेनिंगवर गेले असतील, तुम्हाला असं काही माहिती नाही. आमदार साहेबांनी आता अतिक्रमणावर कारवाई